मी अश्विनी, अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी मालवणी पद्धतीने फणसाची बिर्याणी बनवणार आहेत. चला तर मग फणसाची बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि छान होते रेसिपी, लाईक सुद्धा करा. फणसाची बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी फणस घेतलेले छान साफ करून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे. या ती सुद्धा आपल्या रेसिपी आलेली आहे फणसाच्या भाजीची, कबाबची. तर त्याच्यामध्ये दाखवलेले फणस कसं साफ करायचं, त्याच्यावरचं कवच आणि आतला गाभा काढायचा असतो. आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कवळं फणस आहे. 300 ग्रॅम फणस घेतलेले, साफ करून 300 ग्रॅम भरलेला आहे. आता त्याच्यात आपण मसाले घालून घेऊया. प्रथम जाणार आहे दही. एक छोटी वाटीभर दही घालून घेतलेला आहे. नंतर घालणार लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे आणि गरम मसाला. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा फ्राय केलेला कांदा. मस्त असा तळून घेतलेला कांदा आहे. आता मस्त एकजीव करून घेणार आहे मी. छान असं आपल्या फणसाला कोटिंग आलं पाहिजे या पद्धतीने मी एकजीव करून घेते. छान बघू शकता, मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि धना पावडर राहिली होती ती घालून घेते, 1 चमचा धना पावडर, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. सर्व मसाले लावून झालेले आहे. आता आपण अर्ध्या तासासाठी मॅग्नेटसाठी ठेवणार आहोत. आणि इकडे आपण बिर्याणीसाठी भाती शिजायला ठेवलेला आहे. छान आपल्याला 80% भात शिजवून घ्यायचा आहे. भातात मी काही खडे मसाले टाकलेले आहे. अर्धा तास झालेला आहे आपल्या मसाला लावून फणसाला. बघा तशा मस्त असं कोठी झालेलं आहे. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया. इथे मी कुकर ठेवून घेतलेलं आहे, तेल घालून घेतलेले कुकर मध्ये, आणि इथे 6 जिरा घालून घेते आणि तेजपत्ता. आपल्याला एक कांदा कट केलेला आहे तो घालून घेते. छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आपला कांदा मऊ झाला की आपल्याला घालायचे अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते आणि त्याबरोबर घालणार आहे टोमॅटो. मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो. आपला कांदा टोमॅटो शिजण्यापुरतं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आपल्या फणसाच्या मध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि भातामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यासाठी आपल्याला बेतानी मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि असं तेलही सुटलेलं आहे. आता त्यात घालून घेणार आहे बिर्याणी मसाला आणि लाल तिखट. आपण पहिले सुद्धा घातलेला आहे फणसामध्ये मसाले, त्यासाठी आपल्याला कमी घालायचे आहे. आणि आता जे फणस आपण मॅग्नेट करून ठेवलं होतं ते फणस घालून घेते. सर्व फणस घालून घेतलेला आहे. मस्त एकजीव करून थोडंसं पाणी घालून मी 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. नाहीतर एक शिट्टी काढून जरी घेतली तरी जमतंय. आता आपल्या याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून धुवून टाकणार आहे. सर्व मसाला एकजीव करून घेतलेला आहे आणि सुगंध तर एवढा भन्नाट सुटलेला आहे. खूप छान असा सुवास दरवळत आहे. कुणी म्हणणार नाही फणसाची बिर्याणी बनवत आहे म्हणून. अगदी चिकनची बिर्याणी जसा आपण सगळे मसाले मस्त असे घातलेले आहेत, त्याचा फ्लेवर खूप छान असा उतरलेला आहे फणसामध्ये. आणि आता पाणी घालून मस्त असं एक शिट्टी किंवा 10 मिनिटात शिजवतं. अगदी 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे मी. आता मी झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे, छान शिजून जाईल. एक शिट्टी झालेली आहे. आता आपण कुकर थंडही झालेला आहे आणि झाकण खोलून बघते. बघा मस्त अशी झालेला आहे. मस्त आपलं फणस शिजलेलं आहे
आणि थोडीशी ग्रेव्ही सुद्धा राहिलेली आहे. आता एकच साईडला थोडंसं काढून घेणार मी, अर्ध अर्ध याच्यामध्ये करणार आहे, अर्ध साईडला काढणार आहे आणि अर्ध कुकर मध्येच ठेवणार आहे. अर्ध मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि अर्ध कुकर मध्येच ठेवून घेतलेलं आहे. आता मस्त भाताची लेअर घालून घेणार आहे. भात आपण जो शिजवून घेतला होता तोही थंड झालेला आहे मस्त, आणि तो आता मी एक लेअर घालून घेते. अर्धा भात घालून घेतलेला आहे आपण. भात आणि फणस म्हणजे तांदूळ आणि फणस दोन्ही सेम घेतलं होतं, 300-300 ग्रॅम. तर पुन्हा फणसाच्या भाजीची लेअर लावून घेतली. आता भाताची घेते पुन्हा एकदा लावून. पूर्ण भात आता आहे तेवढं मी घालून घेणार आहे. सर्व भात मी घालून घेतलेला आहे. आता गॅस चालू करते आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला दम द्यायचा आहे, म्हणजे दम बिर्याणी होईल. आणि आता मी सर्वात शेवट घालून घेते कोथिंबीर. कोथिंबीर आणि बिर्याणी कोथिंबीर आणि पुदिना घालून घेते. दोन्ही मिक्स कट करून घेतलेला आहे. आणि आता वरून घालते फ्राय केलेला कांदा. या पद्धतीने बघत असाल खूप छान अशी दिसत आहे आपली बिर्याणी. आता झाकण लावून आपण 5 मिनिटं दम काढून घेऊया. 10 मिनिट झालेले आहे आणि मस्त आपल्या बिर्याणीला दम बसलेला आहे. आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. मस्त अशी फणसाची बिर्याणी आपली तयार आहे आणि खूप छान अशी लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.